नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी च्यामध्ये आपले स्वागत आहे. आज आहे 29 एप्रिल 2023 आणि या व्हिडिओमध्ये आपण 29 एप्रिलशी संबंधित महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. सुरू करूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकताच स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. WMO म्हणजे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन या संघटनेने नुकताच हा स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट नावाचा अहवाल नावाचा रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे. या अहवालानुसार 2022 या वर्षामध्ये युरोपमध्ये बऱ्याच देशांमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे किंवा आतापर्यंतच्या सर्वात जास्त तापमानाची नोंद झालेली आहे. आणि यामुळे युरोपमध्ये कमीत कमी 15,000 लोकांचा मृत्यू देखील झाला असल्याचं या अहवालामध्ये जागतिक हवामान संघटनेनं नमूद केलेलं आहे. ज्या अहवालाचं नाव आहे स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट. हा अहवाल जो आहे तो जागतिक हवामान संघटना किंवा WMO या संघटनेनं प्रसिद्ध केला आहे. WMO वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन ही संघटना जी आहे ही कधी स्थापन झाली? तर हिची स्थापना झालेली आहे 23 मार्च 1950 या दिवशी. यामुळेच दरवर्षी हा 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन हा 23 मार्च या दिवशी साजरा केला जातो. कारण याच दिवशी 1950 या वर्षामध्ये जागतिक हवामान संघटनेची स्थापना झालेली आहे. जर असं विचारलं की या संघटनेचं हेडक्वार्टर किंवा मुख्यालय कुठे आहे, तर या संघटनेचं मुख्यालय जे आहे ते जिनिव्हा या ठिकाणी स्थित आहे. आणि सध्या गर्हार्ड अँड्रियन हे या संघटनेचे प्रमुख आहेत. हिचं मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये डायरेक्ट एखाद्या संघटनेचं मुख्यालय कुठे आहे असं विचारलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवा जिनिव्हा या ठिकाणी या WMOचं मुख्यालय तर आहेच, यासोबतच WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्यानंतर UNHCR युनायटेड नेशन्स हाय कमिशनर ऑफ रिफ्युजीज, त्यानंतर ITU इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन आणि UNCTAD युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट या सगळ्या संघटनेचे मुख्यालय जे ते आज जिनिव्हा या ठिकाणी स्थित आहेत. पुन्हा एकदा बघा, जिनिव्हा या ठिकाणी जागतिक हवामान संघटनेचं मुख्यालय आहे. यासोबतच या ठिकाणी किंवा जिनिव्हामध्ये स्वित्झर्लंड या ठिकाणी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जागतिक कामगार संघटना, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना, UNHCR, ITU आणि UNCTAD या संघटनेचे मुख्यालय देखील याच जिनिव्हामध्ये आहेत. मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला नुकतेच ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दी ऑफिसर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रतन टाटा. भारताचे उद्योगपती रतन टाटा यांना नुकतंच ऑस्ट्रेलिया या देशाने ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान दी ऑफिसर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा देऊन सन्मानित केलेला आहे. हा पुरस्कार त्यांना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील व्यापार, गुंतवणूक आणि परोपकार या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या कार्यातील योगदानासाठी देण्यात आला आहे. उत्तर असेल हा पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा आहे, सर्वोच्च नागरी पुरस्कार दी ऑफिसर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया. हा पुरस्कार नुकताच रतन टाटा पर्याय क्रमांक 3 यांना देऊन सन्मानित करण्यात आला आहे. जर असं विचारलं की टेक्सास विद्यापीठाने कोणाला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड या पुरस्काराने नुकतंच सन्मानित केला आहे, तर हा पुरस्कार भारताच्या नवीन जिंदाल यांना दिलेला आहे. कोणत्या देशाने व्लादिमीर जेलेन्स्की युक्रेनचे प्रेसिडेंट व्लादिमीर जेलेन्स्की यांना ऑर्डर ऑफ द व्हाईट ईगलने सन्मानित केले? हा पुरस्कार पोलंडने दिलेला आहे. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा पुरस्कार नुकताच किरण नादर यांना दिलेला आहे. आणि भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आहेत वेंकटरामन रामकृष्णन यांना नुकतंच ऑर्डर ऑफ मेरिट या पुरस्काराने ब्रिटनने सन्मानित केलं आहे. त्यामुळे हे मुद्दे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, अजय वॉरियर हा खालीलपैकी कोणत्या देशांचा संयुक्त युद्ध अभ्यास आहे किंवा कोणत्या देशांचा युद्ध अभ्यास आहे असं आपल्याला विचारले. अजय वॉरियर जो आहे तो भारत आणि UK या 2 देशांचा युद्ध अभ्यास आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर असेल. हा जो युद्ध अभ्यास आहे त्याचं नाव आहे अजय वॉरियर. युद्ध अभ्यास नाव आहे अजय वॉरियर आणि हा अजय वॉरियर आहे. हा भारत आणि UK इंडिया आणि UK
या दोन देशांचा संयुक्त युद्ध अभ्यास आहे किंवा द्विपक्षीय युद्ध अभ्यास आहे. उद्देश काय याचा? उद्देश आहे दोन्ही देशांच्या सैनिकांना उग्रवाद व आतंकवाद विरोधी ट्रेनिंग देणं, तसंच दोन्ही देशातील लष्करी संबंध मजबूत करणं. हा युद्धाभ्यास पहिल्यांदा 2013 मध्ये आयोजित केला होता. दुसरा युद्धाभ्यास 2015 मध्ये झालेला आहे. तिसरा युद्धाभ्यास 2017 या वर्षामध्ये आयोजित करण्यात आला होता. यापूर्वी या युद्धाभ्यासाचं 6th एडिशन जे आहे ते 2021 या वर्षामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये भारतामध्ये उत्तराखंड या राज्यामध्ये चौबटिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. आणि आता या युद्धाभ्यासाचं 7th एडिशन किंवा 7वं संस्करण जे आहे ते यावर्षी 27 एप्रिल ते 11 मे 2023 या कालावधीमध्ये UK मध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, हा भारत आणि UK या दोन देशांचा संयुक्त युद्धाभ्यास आहे. UK म्हणजे त्याला ब्रिटन देखील म्हटलं जातं किंवा याला युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दर्न आयर्लंड म्हणून ओळखलं जातं. या UK मध्ये कोणकोण देश आहेत? त्यामध्ये एक आहे स्कॉटलँड हा देश. त्यानंतर UK मध्ये येतो वेल्स हा एक देश आहे. त्यानंतर इंग्लंड आहे UK मध्येच, आणि नॉर्दर्न आयर्लंड देखील याच UK मध्ये स्थित आहे किंवा UK मध्ये समाविष्ट आहे. UK ची राजधानी लंडन आहे. सध्या पंतप्रधान ऋषी सुनक आहेत आणि करन्सी आहे पाऊंड. इतर महत्त्वाचे युद्धाभ्यास बघा भारताचे, त्यामध्ये वज्रप्रहार आणि संयुक्त युद्धाभ्यास हे दोन युद्धाभ्यास भारत अमेरिकेसोबत करतो. गरुड शक्ती भारत इंडोनेशिया, शक्ती भारत फ्रान्स, धर्म गार्डियन भारत जपानचा आहे, सूर्यकिरण भारत नेपाळचा आहे, हँड इन हँड भारत चीनचा आहे, सिम्बेक्स भारत सिंगापूर, मालाबार यामध्ये 4 देश आहेत, भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया, अल नगाहा भारत ओमानचा आहे, एकोवेरिन भारत मालदीवचा युद्धाभ्यास आहे, इंद्र भारत रशिया, लॅमिते भारत सेशल्स, मैत्री भारत थायलंड, मित्रशक्ती भारत श्रीलंका आणि संप्रीती भारत व बांगलादेशचा संयुक्त युद्धाभ्यास आहे. पुढचा प्रश्न, फुटबॉलची प्रतिष्ठित हिरो सुपर कप 2023 ही स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे? ही जी स्पर्धा आहे हिरो सुपर कप 2023 किंवा हिरो सुपर कप ही भारतामधली फुटबॉल या खेळाचे घरगुती स्पर्धा आहे. हिचं आयोजन AIFF म्हणजे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कडून केलं जातं. आणि या स्पर्धेचं 41 किंवा 41 संस्करण जे आहे हे नुकतंच 8 ते 25 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये केरळ या राज्यामध्ये कोझिकोडी आणि मंजेरी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि यावर्षी ही स्पर्धा अंतिम सामन्यामध्ये बेंगळुरू फुटबॉल क्लब या संघाला नमवून ओडिसाने जिंकलेली आहे. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. हिरो सुपर कप 2023 ही स्पर्धा नुकतीच ओडिसा या राज्याच्या संघाने जिंकलेली आहे. पर्याय क्रमांक 3. आता ही फुटबॉलची स्पर्धा आहे. मग जर आपल्याला असं विचारलं की भारतामधलं सर्वात उंच फुटबॉल स्टेडियम कोणत्या ठिकाणी बांधण्यात आलं आहे? हे स्टेडियम लडाखमध्ये बांधण्यात आलं आहे. फुटबॉलचे सर्वकालीन महान खेळाडू पेले यांचं नुकतंच वयाच्या 82व्या वर्षी निधन झालं. हे कुठले होते? हे ब्राझील या देशाचे होते. संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी देखील फुटबॉल या खेळाशी संबंधित स्पर्धा आहे. भारताची डोमेस्टिक स्पर्धा आहे संतोष ट्रॉफी. आणि या स्पर्धेचं 76th एडिशन जे आहे ते नुकतंच 22-23 मध्ये संपन्न झालेलं आहे भारत आणि सौदी अरेबिया या ठिकाणी. आणि यावर्षी संतोष ट्रॉफी जी आहे ती कर्नाटकच्या संघाने जिंकलेली आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर फिफा अंडर-20 वर्ल्ड कप 2023 जो आहे तो अर्जेंटिना या देशामध्येच आयोजित केला जाणार आहे. फिफा अंडर-20 वर्ल्ड कप 2023 अर्जेंटिना. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फिफा रँकिंगमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? यामध्ये पहिल्या क्रमांकावर अर्जेंटिना आहे आणि भारत आपला 101व्या क्रमांकावर राहिलेला आहे. कोण फिफा वर्ल्ड कपमध्ये पुरुषांच्या सामन्यामध्ये अंपायरिंग करणारी पहिली महिला बनली आहे? ही बनलेली आहे स्टेफनी फ्रापाट. आणि 2022चा फिफा विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे? हा वर्ल्ड कप अर्जेंटिनाने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
पंकज सिंह जे आहेत ते BJPचे MLA आहेत नोएडामधून आणि भारताचे संरक्षण मंत्री असलेला राजनाथ सिंग यांचे पुत्र आहेत आणि यांची नुकतीच या भारताच्या सायकलिंग महासंघाचे किंवा सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया ही जी संस्था आहे, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया हिची स्थापना झालेली आहे 1946 या वर्षामध्ये आणि आता हिचे अध्यक्ष बनलेले आहेत पंकज सिंह. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. दुसरा ऑप्शन आहे सुधा शिवकुमार यांची काही दिवसापूर्वीच FLO फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन या संघटनेच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झालेली आहे. रनिंदर सिंह जे आहेत ते नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया NRAI चे अध्यक्ष बनलेले आहेत आणि अलेक्झांडर सेफ्रिन जे आहेत ते काही दिवसापूर्वीच युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष बनले आहेत. मूळ प्रश्न सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष पंकज सिंह. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. इथे संघटनेचे अध्यक्ष विचारलेले आहेत. काही जगातल्या महत्त्वाच्या क्रीडा संघटना आहेत त्यामध्ये एक आहे IOC इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी. कुठे मुख्यालय हे आहे लुझाने स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि चे अध्यक्ष कोण आहेत IOCचे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे ते आहेत थॉमस बाक. एकदा प्रश्न होता IOCचे अध्यक्ष कोण आहेत ते आहेत थॉमस बाक. थॉमस बाक हे IOC किंवा इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष आहेत. फिफा फुटबॉल या खेळाची जगामधली सर्वोच्च गव्हर्निंग बॉडी याचं मुख्यालय आहे ज्युरिच. याचं मुख्यालय आहे ज्युरिच स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि चे अध्यक्ष आहेत गियानी इन्फॅन्टिनो. त्यानंतर इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन हिचे मुख्यालय आहे लुझाने स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि हिचे अध्यक्ष कोण आहेत ते आहेत पेट्रा सॉर्लिंग. पेट्रा सॉर्लिंग हे इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर आपली ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल मुख्यालय दुबईमध्ये आहे आणि अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले जे आहेत ते ICCचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर BWF बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन हिचं मुख्यालय आहे कोलालंपूर मलेशिया या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत पॉल इरिक होयर लार्सन आणि फिडे चेसची जगामधली सर्वोच्च गव्हर्निंग बॉडी संस्था आहे. हिचे अध्यक्ष ठेवा ते आहेत तो मुख्यालय कुठे लुझाने या ठिकाणी मुख्यालय आहे. अध्यक्ष माहिती असू द्यास ते आहेत अर्काडी ओकोविच आणि ह्याचे उपाध्यक्ष ठेवा कारण ते भारताचे आहेत आपले विश्वनाथन आनंद हे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. हा मुद्दा आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. यांनाच भारताचा खेलरत्न पुरस्कार जो आहे तो पहिला देण्यात आला होता 1991-92 या वर्षामध्ये. बऱ्याच विचार परीक्षेमध्ये की पहिला भारतरत्न कोणाला देण्यात आला आहे तो विश्वनाथन आनंद यांना 1991-92 या वर्षामध्ये देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट किंवा यालाच जागतिक विकास अहवाल असं म्हटलेलं आहे 2023. हा अहवाल नुकताच खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? हा जो अहवाल आहे वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट याचं पूर्ण नाव आहे वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट 2023 मायग्रंट रिफ्युजीज अँड सोसायटीज. हा अहवाल जो आहे तो नुकताच जागतिक बँक या संघटनेनं प्रसिद्ध केलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जागतिक बँक हे याचं बरोबर उत्तर असेल वर्ल्ड बँक. आणि यामध्ये असं म्हटलं आहे की जगभरामध्ये सध्या 184 मिलियन लोक जे आहेत ते स्थलांतरित लोक आहेत 184 मिलियन आणि 184 मिलियनपैकी 43% जे लोक आहेत स्थलांतरित लोक ते कमी मध्यम उत्पन्न असलेल्या देशामधले आहेत. उत्तर असेल हा वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट 2023 नावाचा अहवाल नुकताच जागतिक बँक या संघटनेनं प्रसिद्ध केला आहे. जागतिक बँक तिला आपण इंग्लिशमध्ये वर्ल्ड बँक असं म्हणतो. हिची स्थापना झालेली आहे 1944 या वर्षामध्ये. मुख्यालय कुठे आहे ते आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी मुख्यालय आहे वर्ल्ड बँकेचं. आणि सध्या डेव्हिड मालपास हे या जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत. सध्या डेव्हिड मालपासच आहेत. आय थिंक जून जुलैपर्यंत हे डेव्हिड मालपास जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत. यानंतर भारतीय वंशाचे अजय बंगा हे जागतिक बँकेचे नवीन अध्यक्ष बनतील. सध्या अंशुला कान ज्या आहेत त्या जागतिक बँकेच्या CFO आहेत चीफ फायनान्शियल ऑफिसर आहेत आणि इंदरमित गिल हे चीफ इकॉनॉमिस्ट आहेत जागतिक बँकेचे. पुढचा प्रश्न दलाई लामा यांना खालीलपैकी कोणत्या वर्षीचा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे? दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते आहेत आणि सध्या
14वे, सध्या 14वे दलाई लामा आहेत 1950 या वर्षापासून. त्यांचं नाव काय? त्यांचं नाव आहे तेनजिंग. नाव आहे तेनजिंग गॅत्सो. तेनजिंग गॅत्सो हे सध्या 14वे दलाई लामा आहेत. याच दलाई लामा यांना 1989 या वर्षामध्ये नोबेल शांतता पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आणि याच दलाई लामा यांना 1959 या वर्षामध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जाहीर झाला होता आणि त्यांना नुकताच एप्रिल 2023 या महिन्यामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे तब्बल 64 वर्षानंतर हा पुरस्कार जो आहे तो यांना 26 एप्रिल 2023 या दिवशी प्रदान करण्यात आलेला आहे. त्या लक्षात ठेवा, यांना 1959 या वर्षाचा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे. आता इथे पुरस्काराचा उल्लेख आलेला आहे. नाव आहे पुरस्काराचं रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. हा पुरस्कार जो आहे तो फिलिपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅग्सेसे यांच्या नावावरून दिला जातो. हा पुरस्कार सरकारी सेवा, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. पहिल्यांदा हा पुरस्कार 1958 या वर्षामध्ये आचार्य विनोबा भावे यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि 1959 मध्ये हा पुरस्कार दलाई लामा यांना जाहीर झाला होता. त्यांना हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. दलाई लामा हे तिबेटी धर्मगुरू आहेत. यांना 1959 मध्ये हा पुरस्कार जाहीर झाला होता. परंतु काय दिला होता तर हा पुरस्कार त्यांना तिबेटी समुदायासाठी केलेल्या संघर्षासाठी व तिबेटी संस्कृतीला प्रेरणा दिल्याबद्दल देण्यात आला होता. 64 वर्षानंतर हा प्रदान करण्यात आलेला आहे. त्यावेळेस त्यांनी का स्वीकारला नाही तर त्यावेळेस चीनच्या हल्ल्यामुळे व्यथित होऊन दलाई लामा जे आहेत ते 1959 या वर्षामध्येच तिबेट सोडून भारतामध्ये आले होते. त्यामुळे तेव्हा ते पुरस्कार स्वीकारण्यात जाऊ शकले नव्हते. त्यामुळे त्यांना आता हा पुरस्कार त्या रॅमन मॅग्सेसे फाउंडेशनकडून त्यांच्या भारतामध्ये येऊन देण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, कैरो सिंग यांचे नुकतेच वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले आहे. ते कोण होते? कैरो सिंग कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि ते भारताचे प्रसिद्ध बॉक्सर होते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बॉक्सर हे याचं बरोबर उत्तर असेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी भारतासाठी 6 गोल्ड मेडल जिंकलेले आहेत. याच कैरो सिंग यांना भारत सरकारने 1982 या वर्षामध्ये अर्जुन पुरस्कार आणि 1983 या वर्षामध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित केलं होतं. आणि यांचं नुकतंच वयाच्या 74व्या वर्षी 27 एप्रिल 2023 या दिवशी निधन झालेलं आहे. लक्षात ठेवा, ते भारताचे प्रसिद्ध बॉक्सर होते. मग आपल्याला ॲटलिस्ट आपल्या सध्याच्या 5 भारतीय बॉक्सरचे नाव माहिती आहेत का? बघा, माहिती आहेत का? आठवा. बघा, त्यामध्ये पहिल्या येतील मेरी कोम. पहिली आहे मेरी कोम, मणिपूरची आहे, भारताची बॉक्सर आहे मेरी कॉम. त्यानंतर भारताचा दुसरा बॉक्सर आहे विजेंदर सिंग देखील भारताचा बॉक्सर आहे विजेंदर सिंग. सरिता देवी देखील भारताची महिला बॉक्सर आहे किंवा भारताची बॉक्सर आहे सरिता देवी. शिव थापा देखील भारताचा बॉक्सर आहे. शिव थापा भारताचा बॉक्सर आहे. आणि महत्त्वाचे बॉक्सर अजून एक लवलीना बोरगोहेन हे देखील भारताची बॉक्सरच आहे. बऱ्याच परीक्षेमध्ये हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे अशा प्रकारे प्रश्न येतात. त्यामुळे लक्षात ठेवा, हे 5ही भारताचे बॉक्सर आहेत. मेरी कोम, विजेंदर सिंग, सरिता देवी, शिव थापा आणि लवलीना बोरगोहेन. पुढचा प्रश्न, नुकतेच प्रकाशित झालेले स्मोक अँड ॲशेज हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर हे पुस्तक जे आहे ते अमिताभ घोष यांनी लिहिलेलं आहे किंवा अमिताभ घोष यांचं पुस्तक आहे. अजून प्रकाशित झालं नाही तर हे पुस्तक जे आहे ते जुलै महिन्यामध्ये यावर्षी प्रकाशित होणार आहे. सध्या फक्त घोषणा झालेली आहे. हे पुस्तक अमिताभ घोष यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे स्मोक अँड ॲशेस. या पुस्तकामध्ये लेखकांनी अमिताभ घोष यांनी 18व्या व 19व्या शतकामध्ये जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देश आपला भारत कसा बनला याची माहिती दिलेली आहे. तसंच अफूच्या जागतिक इतिहासावर होणारा परिणाम आणि आजही आपल्या जीवनावर त्याचा कसा प्रभाव पडतो याबाबतची माहिती दिलेली आहे. उत्तर असेल स्मोक अँड ॲशेस. हे पुस्तक अमिताभ घोष यांचं पुस्तक आहे. पुस्तकावरून जर असं विचारलं की द ग्रेट बँक रॉबरी, NPS स्कॅम अँड द फ्युचर ऑफ रेग्युलेशन हे पुस्तक कोणी लिहिलं? हे पुस्तक आहे V. पट्टाभी राम यांचं. वाय कांट एलिफंट बी रेड हे पुस्तक वाणी त्रिपाठी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. कोर्टिंग इंडिया
इंग्लंड, मुघल इंडिया अँड दी ओरिजिन ऑफ एम्पायर हे पुस्तक नंदिनी दास यांचं पुस्तक आहे. युद्ध आणि महिला नुकतंच डॉक्टर एम ए हसन यांनी लिहिलेलं आहे. बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म हे पुस्तक रचना बिस्त रावत यांनी लिहिलेलं आहे. जर आपल्याला असं विचारलं की जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये पुस्तकालय असलेला भारताचा पहिला जिल्हा कोणता आहे, तो आहे जामताड़ा हा जिल्हा. जामताड़ा हा जिल्हा आहे झारखंड या राज्यामधला आणि हा जिल्हा भारतामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये पुस्तकालय असलेला भारतामधला पहिला जिल्हा बनला आहे. जागतिक पुस्तक दिन कधी असतो? जागतिक पुस्तक दिन वेळेलाच जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन म्हटलं जातं. हा दिवस दरवर्षी 23 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. आणि जागतिक पुस्तक मेळावा देखील संपन्न झालेला आहे. जागतिक पुस्तक मेळावा 2023 कुठे झाला, कधी झाला? तर हा मेळावा जो आहे तो नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यावर्षी 25 फेब्रुवारी ते 5 मार्च 23 या कालावधीमध्ये, हे देखील लक्षात ठेवा. 5 मार्च 23. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेतील खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकताच दिवाळी हा सण तिथे अधिकृत सुट्टी म्हणून जाहीर केला आहे? तर अमेरिकेमधलं एक राज्य आहे, नाव आहे पेनसिल्व्हेनिया आणि या राज्याने नुकतंच त्या राज्यामध्ये आता दिवाळी जो सण आहे हा सण अधिकृत सुट्टी म्हणून जाहीर केलेला आहे. अमेरिकेमध्ये हे राज्य आहे पेनसिल्व्हेनिया. या राज्याने त्या ठिकाणच्या भारतीयांच्या सांस्कृतिक भावना लक्षात घेऊन हिंदूंचा दिवाळी हा सण जो आहे तो अधिकृत सुट्टी म्हणून जाहीर केला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. अमेरिकेचा उल्लेख आलेला आहे. अमेरिकेलाच आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणतो. यामध्ये एकूण 50 राज्य आहेत. एकूण 50 राज्य आहेत. राजधानी आहे वॉशिंग्टन DC. सध्या राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन, उपराष्ट्राध्यक्ष आहेत कमला हॅरिस आणि चलन आहे US डॉलर. अमेरिका लक्षात ठेवा की रवी चौधरी यांची काही दिवसापूर्वीच अमेरिकेच्या हवाई दलाचे सहाय्यक सचिव म्हणून नियुक्ती झालेली. हे भारतीय वंशाचे आहेत रवी चौधरी. अरुण सुब्रमण्यम अमेरिकेतील न्यूयॉर्क जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्त होणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती बनलेले आहेत. जातीभेदावर बंदी घालणारं अमेरिकेमधलं पहिलं शहर बनलेलं आहे सिएटल. हे शहर भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग या नुकत्याच अमेरिकेमध्ये पहिल्या महिला शीख न्यायाधीश बनलेल्या आहेत. अरुणा मिलर अमेरिकेतील मेरीलँड या राज्यामध्ये भारतीय वंशाच्या पहिल्या लेफ्टनंट गव्हर्नर बनलेल्या आहेत. मिकी होती या अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियामधील लोधी शहराच्या महापौर बनलेल्या आहेत. हिंदू फोबियाविरुद्ध प्रस्ताव पारित करणारं अमेरिकेमधलं पहिलं राज्य ते बनलेलं आहे जॉर्जिया हे राज्य. आणि भारतीय वंशाच्या मनप्रीत कोलोन यांची नुकतीच अमेरिकेतील कनेक्टिकट या राज्याच्या सहाय्यक पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे. हे झाले आपले आजचे 10 प्रश्न. यानंतर आपण कालचे जे आपण 12 प्रश्न पाहिले होते ते क्विकली रिवाइज करूयात. पहिला प्रश्न होता, सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारनं कोणतं अभियान सुरू केलं आहे? त्याचं नाव आहे ऑपरेशन कावेरी. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर खालीलपैकी कोणता दिवस शांतीसाठी बहुपक्षवाद आणि कूटनीतीचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो? हा दिवस दरवर्षी 24 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. जागतिक बौद्धिक संपदा दिन हा दरवर्षी 26 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. सचिन तेंडुलकरच्या 50व्या जन्मदिनानिमित्त खालीलपैकी कोणत्या स्टेडियममध्ये एका गेटला त्याचे नाव देण्यात आले आहे? ते स्टेडियम आहे ऑस्ट्रेलियामधलं सिडनी क्रिकेट ग्राउंड. भारतीय स्टेट बँकेने आपली स्टार्टअप केंद्रित चौथी आहे, चौथी शाखा नुकतीच कोणत्या ठिकाणी सुरू केली? ही शाखा नुकतीच मुंबईमध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी सुरू करण्यात आलेली SBI बँकेकडून. शारजहा स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? हे स्टेडियम संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिन हा दिवस दरवर्षी 25 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. मलेरिया निर्मूलन या विषयावर आशिया प्रशांत क्षेत्रातील नेत्यांचे संमेलन नुकतेच नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. पर्याय क्रमांक 1. माना हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? माना हे उत्तराखंड या राज्यामध्ये असलेलं गाव आहे. पर्याय क्रमांक 4. कोणाला नुकतेच प्रतिष्ठित गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार देण्यात आला आहे? हा पुरस्कार नुकताच ब्राझीलच्या एलेक्सँड्रा कोराप यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. कालचा 11वा प्रश्न होता, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केरळमधील तिरुअनंतपुरम या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केले आहे. ही केरळमधील आतापर्यंतची कितवी वंदे भारत एक्सप्रेस आहे? ही केरळमध्ये आतापर्यंतची पहिलीच वंदे भारत एक्सप्रेस आहे. पर्याय क्रमांक 1. आणि कालचा 12वा प्रश्न होता, DPIIT डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनॅशनल ट्रेडचे सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. राजेंद्र कुमार सिंह.
हे होते आपले कालचे 12 प्रश्न जे आपण येथे क्विकली रिवाईज केलेले आहेत. त्यानंतर हा प्रश्न काल तुम्हाला विचारला होता की भारतीय निवडणूक आयोगाने नुकताच आम आदमी पक्षाला म्हणजेच आप या पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला आहे. यामुळे भारतातील राष्ट्रीय पक्षांची संख्या एकूण किती झाली आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. आता भारतामध्ये एकूण 6 राष्ट्रीय पक्ष झालेले आहेत. पर्याय क्रमांक 3. 6 कोणते कोणते? पहिला आहे बहुजन समाज पक्ष, दुसरा भारतीय जनता पार्टी, तिसरा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, चौथा काँग्रेस, पाचवा नॅशनल पीपल्स पार्टी आणि सहावा आहे आता आम आदमी पार्टी. त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जयंती दिवस 28 मे हा स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि आसाम. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. सर्वांनी उत्तर द्या. बरेच जण उत्तर देत नाहीत. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जयंती दिवस 28 मे हा दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान की आसाम? सर्वांनी उत्तर द्या. तोपर्यंत आपण महत्त्वाचे शोध आणि त्या शोधाचे जनक किंवा कोणी शोध लावला हे पाहूयात. यावर देखील परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न विचारलेले आढळून येतात. काय मुद्दा आहे? शोध आणि शोधक, शोध आणि शोधक, शोध आणि शोधक. यावर बऱ्याच परीक्षेमध्ये सरळ प्रश्न आलेले आहेत. शोध आणि शोधक. विमाना शोध कोणी लावला आहे? विमानाचा शोध लावलेला आहे राईट बंधू यांनी. विमाना शोध लावलेला आहे राईट बंधू यांनी. सर्वांनीचं उत्तर द्या. तोपर्यंत आपण एक्स्ट्रा माहिती पाहत आहोत. हायड्रोजनचा शोध कोणी लावला? हायड्रोजन. हायड्रोजनचा शोध जो आहे तो हेनरी कॅव्हेंडिश. कॅव्हेंडिश यांनी लावलेला आहे. त्यानंतर टी व्हीचा शोध कोण लावला? टेलिव्हिजन शोध जॉन बेअर्ड यांनी टी व्हीचा शोध लावलेला आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला आहे? गुरुत्वाकर्षण शोध जो आहे तो न्यूटनने लावलेला आहे. एक्स-रे किंवा क्षकिरण शोध लावला कोणी? हा लावलेला आहे विल्यम रॉन्टजेन यांनी क्षकिरणाचा शोध लावलेला आहे. त्यानंतर सायकलचा शोध कोणी लावलेला आहे? सायकलचा शोध जो आहे तो मॅकमिलन याने लावलेला आहे. मॅकमिलनने सायकलचा शोध लावलेला आहे. रक्तगट हा प्रश्न 2-3 वेळेस तरी ॲटलिस्ट सरळ विचारलेला आहे. रक्तगटाचा शोध कोणी लावला? रक्तगटाचा शोध जो आहे तो कार्ल लँडस्टेनर. हा प्रश्न बराच विचारलेला आहे. कार्ल लँडस्टेनर यांनी रक्तगटाचा शोध लावलेला आहे. पोलिओची लस कोणी शोधली? पोलिओच्या लसीचा शोध कोणी लावला? तर पोलिओ लस जी आहे ती साल्क या शास्त्रज्ञाने शोधलेली आहे. त्यानंतर टेलिफोनचा शोध कोणी लावला? टेलिफोन लक्षात ठेवा. बेलवरून टेलिफोन लक्षात ठेवा. ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावलेला आहे. वाफेचे इंजिन जेम्स वॅटचं आहे. वाफेचं इंजिन जेम्स वॅट. आणि थर्मामीटरचा शोध कोणी लावला? हा लावलेला आहे गॅलिलिओने थर्मामीटरचा शोध लावलेला आहे. बघा पुन्हा एकदा. विमान राईट बंधू, हायड्रोजन हेनरी कॅव्हेंडिश, टी व्ही जॉन बेअर्ड, गुरुत्वाकर्षण न्यूटन, क्षकिरण रॉन्टजेन, सायकल मॅकमिलन, रक्तगट कार्ल लँडस्टेनर, पोलिओ लस साल्क, टेलिफोन ग्राहम बेल, जेम्स वॅटने लावला आहे शोध. जेम्स वॅटने वाफेचे इंजिन शोधलं आणि थर्मामीटर जे आहे ते गॅलिलिओने शोधलेलं आहे. सर्वांनी उत्तर द्यायचं. स्वातंत्र्यवीर गौरव दिन घोषणा कोणी केली? महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान की आसाम?